हरिओम. प्रवचन क्रमांक 25. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 6. हरिओम. अंधांचे अंधपुत्र प्रेम. जसजसे दिवस सरकत होते तसतसे धृतराष्ट्राचे पुत्र राज्याच्या सत्तेच्या लालसेमुळे पांडवांना कायम करता नष्ट करण्याचे मनसुबे रचू लागले. त्यांनी हर प्रकारे कपटकारस्थान करून पांडवांचा ठार करण्याचा चंग बांधला. पुत्रांच्या या दुष्टपणाला धृतराष्ट्राने पण पूर्ण साथ दिली. इतकेच नव्हे तर त्याने कणक नावाच्या दुष्ट विद्वानाला बोलावून त्याच्याकडून शत्रूला कसे नामोहरम करावे, येनकेन प्रकारे कसे नष्ट करावे, शत्रूचा नायनाट कसा करावा इत्यादींचा सविस्तर प्रदीर्घ उपदेश घेतला. महाभारतात कणकाचा हा दुष्ट उपदेश कणकनीती या नावाने कुप्रसिद्ध आहे. तो दुष्टपणाचा एक महाभयावह नमुना म्हणून मूलतःच वाचनीय आहे. तो वाचताना सभ्य माणसाच्या अंगावर काटा येतो. स्वतःला ब्राह्मण म्हणवणारा विद्वान पंडित असा असलेला अशा प्रकारे राजाला सल्ला देणारा उपदेश करणारा असतो यावर विश्वास बसत नाही. दुर्योधनादी चांडाळांनी भीमाचा खादाडपणा हेरून त्याला खाण्यामधून विष दिले आणि तो मूर्छित झाल्यावर त्याचे हातपाय वेलीने घट्ट बांधून त्याला नदीत भिरकावून दिले. परंतु सुदैवाने त्यामधून भीम सुखरूप राहिला. पुढे धृतराष्ट्राच्या मदतीने पांडवांना लाक्षागृहामध्ये राहायला पाठवून रात्री लाक्षागृहाला आग लावली. यामधूनही विदुराच्या मदतीमुळे पांडव सुखरूप राहिले. लाक्षागृहामधून बाहेर आल्यावर काही काळ पांडव ब्राह्मणाचे वेषांतर करून गुप्तपणे अरण्यात बाहेरच राहिले. याच कालखंडात द्रौपदीच्या स्वयंवराचा तो महाकठीण पण जो कर्णाधिकांना जिंकता आला नाही तो पण गुप्तपणे ब्राह्मणाच्या वेशात असलेल्या अर्जुनाने लीलया जिंकला आणि द्रौपदीला घेऊन पांडव त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊ लागले. परंतु तेथे एक ब्राह्मण क्षत्रियाची कन्या हरण करत आहे अशी भावना होऊन जेव्हा तेथे स्वयंवरासाठी जमलेले राजे ब्राह्मण वेशामधील पांडवांवर धावून गेले, त्यात दुर्योधनादीही सामील होते. तेव्हा भीम आणि अर्जुनाने त्या सर्वांना झोडपून पिटाळून लावले. पुढे जेव्हा स्वयंवराचा पण जिंकणारा गुप्तवेशांमधील अर्जुन होता आणि आता द्रौपदी पांडवांची पत्नी झाल्याचे दुर्योधनाचे चांडाळ चौकडीला समजले, तेव्हा तर त्यांचा अहंकार फुलून त्यांची आग झाली. यथाकाळी लाक्षागृहाचे पितळ उघड झाल्यामुळे म्हणा किंवा या भावंडांमधील नित्य झगड्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा, पुत्रांच्या या नित्य कलहाला कंटाळून भीष्म, विदुर, द्रोण इत्यादींच्या मध्यस्थीने कौरवांना हस्तिनापूर आणि पांडवांना इंद्रप्रस्थ अशी राज्यांची अर्धी अर्धी विभागणी झाली. धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र याला स्वकर्णीमुळे विरोध करू शकले नाहीत. त्यांना यापुढे नाईलाजाने मान तुकवावीच लागली. पांडव माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांच्यासह त्यांच्या राज्यात इंद्रप्रस्थाला निघून गेले. यामुळे धृतराष्ट्र वाटणी करायला वरवर जरी राजी झाला होता तरी तो मनामधून अस्वस्थ झाला. दुर्योधनादी चांडाळ चौकडीचा जळफळाट झाला. आपल्याच मालकीचा काही भाग पांडवांनी हिरावून नेल्यासारखी त्यांची भावना झाली. पांडव समोर होते तेव्हा काहीतरी कपट करून त्यांना ठार करणं शक्य होतं. आता तेही अशक्य झालं. पांडवांनी महापराक्रम गाजवला आणि राज्याचा विस्तार केला. अत्यंत प्रामाणिकपणे कारभार करून धर्माचे पालन करून प्रजेच्या हिताला सर्वस्वी प्राधान्य देऊन पांडवांनी राज्य चालवले. त्यांची कीर्ती सर्वत्र वृद्धिंगत झाली. त्यांच्यावर प्रजाजन खुश होते. यामुळे तर धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्रद्वेष, मत्सर, असूया, ईर्ष्या, अहंकार असे वेढले गेले, चवताळले आणि सर्व उपाय निरुपाय ठरत आहेत हे लक्षात येताच दुर्योधनादी चांडाळ चौकडीने धृतराष्ट्राला भेटून त्याची परवानगी घेऊन पांडवांना शकुनी मामाच्या मदतीने कपट करून द्यूतात फसवून वनवासाला पाठवले. हे सर्व महाभारतात सविस्तर सांगितलेले आहे आणि ते मुळातच वाचनीय आहे.
ते इतके प्रदीर्घ आहे की येथे सर्व सांगणे शक्य नाही. की आपल्या पुत्रांच्या या दुष्ट कारवायांना धृतराष्ट्राने कधीही रोखले तर नाहीच, उलट त्यांना या सर्वासाठी प्रोत्साहितच केले. यामधूनच महाभारताच्या युद्धाची ठिणगी पेटली आणि प्रत्यक्ष युद्धाला आरंभही झाला. हरिओम.